पालघर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी कारवाई समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पालघर जिल्हा उपाध्यक्षांच्या बियर बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली असून या कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेली दमन बनावटी दारू मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे। डहाणू तालुक्यातील वेती गावात असलेल्या भाविका बियर शॉपमध्ये अनेक वर्षांपासून अवैध दारू साठवणूक आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली। या बियर शॉपचे मालक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष अशोक भोईर असल्याने ही कारवाई अधिक चर्चेचा विषय ठरली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे अशोक भोईर यांनी काही महिन्यांपूर्वीच बहुजन विकास आघाडी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। अशा परिस्थितीत एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या बियर शॉपमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली दमन बनावटी दारू सापडल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चारोटी विभागाने ही कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही कारवाई वर्षाअखेरीच्या काळात करण्यात आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे। अवैध दारू विक्री विरोधात कठोर भूमिका घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे। पुढील तपासात आणखी कोणती नावे समोर येतात आणि या प्रकरणाला राजकीय वळण मिळते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर।